वेंकटरमण गोविंदा 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 मंगल मूर्ती मोरया। सद्गुरु सकाराम महाराज की जय। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। तर दिवाळी झाल्याच्या नंतर आपल्या फॅमिलीने एक छोटासा टूर प्लॅन केलेला आहे आणि टूरमध्ये आता आपल्या संभाजीनगरची फॅमिली म्हणजे माझी फॅमिली, त्याच्यानंतर माझ्या दोन्ही मावशींची फॅमिली आणि माझ्या मोठ्या मामाची एक फॅमिली, छोट्या मामाची पण फॅमिली आहे सोबत, पण त्यांचं अजून जरतरमध्ये चाललेलं आहे। तर छत्रपती संभाजीनगर पासून आपण रात्री 2:45 वाजता निघालो होतो आणि पहाटे 6 वाजता आपण नांदेडमध्ये पोहोचलेलो आहे। मी आता सध्या माझ्या छोट्या मावशीच्या घरी आहे आणि आपल्या टूरची सुरुवात, आपल्या जर्नीची सुरुवात याच ठिकाणाहून होणार आहे। आपल्यासोबत एक आपली व्हेकल आहे, त्याच्यानंतर इथे दुसरी एक गाडी त्यांनी बुक केलेली आहे रेंटवर, जी की क्रुझर आहे। आणि छोटे मामा जर आले तर त्यांची पण एक गाडी आहे सोबत। तर त्यांचं अजून आपल्याला काही फिक्स माहिती नाही आहे, निघेपर्यंत आपण त्यांना कॉन्टॅक्ट करून मग त्यांचं यायचे की नाही ते कन्फर्म होईल। तर आपण आता इथे नांदेडमध्ये आलेलो आहेत, इथून आता आपल्या पुढची जर्नीची सुरुवात होत आहे। आपण चाललोय तिरुपतीला आणि तिथून पुढे अजून आपल्याला थोडंसं जायचंय, पण ते तुम्हाला पुढे कळेल आपण कुठे चाललोय। जायचं तर फिक्स आहे, पण नंतर कळेल तुम्हाला कुठे चाललोय ते। तर आता वेळ न घालवता आपण पटकन बॅगा वगैरे थोड्याशा लावायच्या राहिलेल्या आहेत आपल्या गाडीच्या वरती, म्हणजे पूर्ण सेटअप। कारण तिथून आल्याच्या नंतर आपण आपले जे लगेज आहे ते आपण घेऊन आलेलो आहे आणि आता इथल्यांचं जे लगेज आहे ते सगळं आता सीट वगैरे अरेंज करणं, या सगळ्या गोष्टी आहेत, तर आपण ते करूयात। चला तर काय राहिले का मध्ये? या ठिकाणी फायनली डोअर लॉक झालेलं आहे आणि इथून आता आपला प्रवास चालू होतोय। या ठिकाणी आपल्या दोन्ही गाड्या पॅक होत आहेत। ही एक गाडी आहे, ती एक गाडी आहे। मामाचं अजून फिक्स नाही झालं यायचं आहे ना? अजून माहित नाही। छोट्या मामांचं अजून माहित नाही आहे। अजून निघेपर्यंत आपल्याला अजून एका ठिकाणी जायचंय, तिथं आपली आजी आहे, तिला भेटून मग आणि मामाला भेटून मग पुढे चालू करायचं। तोपर्यंत आपण मामाची वाट बघणार आहे। तर फायनली आपण आता इथून निघतोय आणि सरप्राइजिंग गोष्ट अशी आहे की छोटे मामा सुद्धा आता रेडी झालेले आहेत येण्यासाठी। तर ही छोट्या मामांची गाडी आहे, ही आपली गाडी आहे आणि ही मावशींनी वगैरे रेंटवर बुक केलेली गाडी आहे। तर अशा 3 गाड्या आता इथून पुढे प्रवासाला सुरू करतोय। तर हे आहे मोठ्या मावशीचं घर आणि ह्या घराची जेव्हा वास्तुशांतीचा कार्यक्रम होता त्याचा मी ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे, तर तो चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता। आणि बॅक साईडला आता सगळे वरतून खाली येत आहेत। आल्याच्या नंतर हळूहळू आपल्या आपल्या गाड्यामध्ये बसून इथून पुढचा प्रवास चालू होणार आहे। बाय बाय आई, जाऊन येतो। ओके, काळजी घे। तर आईची तब्येत ठीक नसल्यामुळे आई येत नाही आहे, तिला भेटण्यासाठी आम्ही आलो होतो। आणि या ठिकाणी आता इथे मामी ते सगळे इथं आलेले आहेत, इथं आपली गँग जमा झालेली आहे। थोड्या वेळाने तुम्हाला मी सगळ्यांची परत एकदा ओळख करून देतो, असं खूप वेळ जाईल कारण अजून बाकीचे पर्सन आपले मागे आहेत।
तर नांदेडवरून 130 किलोमीटरच्या अंतरानंतर आपण चहा पाणी करण्यासाठी थांबलेलो आहेत. आपण साऊथमध्ये लागलेलो आहेत. साऊथची आपली एंट्री झालेली सुद्धा आहे. देगलूर या शहराच्या पुढे आल्याच्या नंतर आपली एंट्री साऊथमध्ये होते. एक छोटासा चेकपोस्ट आहे देगलूरच्या पुढे आल्याच्या नंतर आणि तिथे मग आपली साऊथमध्ये एंट्री होते. आता इथून आपण जात आहोत संगारेड्डी. संगारेड्डीवरून आपल्याला रिंग रोडला लागायचंय आणि तिथून मग पुढे आपण जाणार तिरुपती. या ठिकाणी आपल्या अशा गाड्या लागलेल्या आहेत. हे विखुरलेले जे दाणे दिसत आहेत तुम्हाला बाजरीचे, ते आपलेच दाणे आहेत. 3 गाड्यामधून बाहेरून असे हे पडलेले आहेत जिकडे तिकडे. तर या पब्लिक पासून, या पर्सन पासून आपली चालू होत आहे. एकेकाचं मी इथं इंट्रो करून देऊ शकतो है ना. तर सगळ्यात पहिले आपण आपल्या, नाही माझ्या बहिणीला भेटायचे. सगळ्यात पहिले माझ्या बहिणीला भेटा तुम्ही, डॉक्टर आकांक्षा मलशेटवार. ही सगळ्यात मोठ्या मावशीची मुलगी आहे. ही सगळ्यात मोठी मावशी आणि हे सगळ्यात मोठे काका. दुसरा नंबर आहे चिन्मय तोटावर. चिन्मय तोटावर हा सगळ्यात छोट्या मावशीचा मुलगा आहे. छोटी मावशी, हा अपकमिंग डॉक्टर. ओके, छोटी मावशी छोटे काका तिकडे बसलेले आहेत. यांची ओळख झालेली आहे. हे डॉक्टर आदिती शिरीष दुल्लेवाड. ही डॉक्टर मामाची मुलगी आहे. BDS ला आहे ही पण. म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये डॉक्टरची कमीच नाही आहे. हे अनु मामी सगळ्यात छोटी मामी. हे डॉक्टर मामा आहेत, डॉक्टर शिरीष दुल्लेवाड. अरे बापरे. आणि ही डॉक्टर मामाची फॅमिली आहे. तो अन्मय, आदिती, अनु मामी, शिरीष मामा. हे आहे आपली छोटी मावशी, तिची फॅमिली. छोटी मावशी, हे छोटे काका, त्यांचा छोटा मुलगा मयूर आणि हा मोठा मुलगा चिन्मय. या आहेत आपल्या मोठ्या मामी, ही त्यांची मुलगी आणि माझ्या भावाची वाईफ. ह्याला सगळेच ओळखतात गोलू या नावाने. नहीं, कारण ऑलरेडी NTR. ये मेरा छोटा भाई है और ये मामा का लड़का है. तर अशी आपली पूर्ण फॅमिली या ठिकाणी खूप वर्षानंतर तिरुपती दर्शनासाठी निघालेली आहे. आणि असं प्लॅनिंग आहे की दर्शन झाल्याच्या नंतर आपल्याला पुढे बँगलोरला जायचंय. बँगलोरला आपल्याला हम्पी वगैरे करायचंय. आपण आता नेमकं म्हणजे साऊथ मध्ये एंट्री झालेली आहे. आपल्याला नांदेड पासून 130 किलोमीटर आलेलो आहे आपण. पण नेमकं आहे कुठं आपण? आपण रस्त्याने. आपण रस्त्याने. अच्छा, आपण रस्त्याने. तर आम्ही रस्त्याने आहे आणि इथूनच पुढे रस्त्याने गेल्याच्या नंतर पुढे एखादं गाव लागेल. तर असंच आम्हाला रस्ता पुढे गेलं की मग हैदराबाद. अच्छा, म्हणजे आता आपण असा अंदाजित पकडू शकतो की आम्ही आता नांदेडवरून 130 किलोमीटर आलेलो आहोत. 130 किलोमीटरच्या अंतरावर पिटलम हे गाव आहे. पिटलमच्या थोडंसं आसपास आलेलो आहे. कारण हा बायपास आहे जो माझ्या बॅक साईडला तुम्ही रोड पाहताय. ओके, तर आपलं इथलं रिफ्रेशमेंट झालेलं आहे. चहा पाणी सगळ्यांचं झालेलं आहे. इथून आता आपण जाणार आहोत संगारेड्डी. संगारेड्डी जवळपास एक 80 किलोमीटर बाकी राहिलेलं आहे. आणि संगारेड्डीला गेल्याच्या नंतर आपण लागणार आहोत रिंग रोडला. तर आपण आता पुढचा प्रवास चालू करूया. चहा घेतल्यानंतर आपण 80 किलोमीटरचा प्रवास करून संगारेड्डीमध्ये येऊन रिंग रोड सुरू झाल्यानंतर किती वेळाने एक्झिट आहे हे माहीत नसल्याने जेवण करण्याचा प्लॅन केला. आणि थोडीशी इन्क्वायरी केल्यानंतर आपल्याला हे माइलस्टोन हॉटेलबद्दल सांगण्यात आले आणि या ठिकाणी आपण जेवण करून पुढच्या प्रवासाला लागलो. जेवण झाल्याच्या नंतर आपण आता रिंग रोडच्या दिशेने निघत आहोत. आणि हा आहे आपला रिंग रोड. हा रिंग रोड पूर्ण हैदराबाद सिटीला बायपास आहे. आणि या रिंग रोडला नेरूर आउटर रिंग रोड या नावाने सुद्धा ओळखलं जात आहे. रस्ता शांत होता, दिवे मात्र जागे होते. रात्रीचा प्रवास हा फक्त एक सफर नसतो, तो मनातल्या विचारांना दिशा देतो. चारही बाजू काळोख, पण गाडीच्या हेडलाईट समोर उलगडत जाणारा रस्ता जणू सांगतो, प्रवास थांबवू नकोस. हाय गाईज, रात्रीचे 12:30 वाजलेले आहेत. आपण थोड्या वेळासाठी थांबलेलो आहोत. कर्नूलच्या रस्त्यावरती आहोत आपण. सगळ्यांना थोडी अशी लाईट झोप येऊ लागली. म्हणलं कॉफी पी घ्या. काय घ्यायचं आजकाल? कॉफी घ्यायची, काय घ्यायची?
चहा घे तुला काफी. म्हणजे मेजॉरिटी कॉफी आहे म्हणून सगळ्याला तर coffee आहे. जेवण झाल्याच्या नंतर आम्ही 1.5 तास प्रवास केलेला आहे आलो आणि coffee नेरूर खायला. आउटर रिंग रोड वरून पण आपण आता कर्नूल रोडला लागलेलो आहेत. कर्नूल आता 150 किलोमीटर राहिलेले आहे फक्त नाही. आणि इथं आमचे हे डॉक्टर मामा यांना आता झोप येते म्हणताय, पण आमची इच्छा आहे की आपण कंटिन्यू जायला पाहिजे पुढं, कारण एकदा तिरुपती गाठले की मग नंतर जाणंच नाही आहे. ड्रायव्हर बदली मारू आपण. इथं ही एक गाडी, ती एक गाडी, ती गाडी. आता ती गाडी मी चालवतोय तर सध्या तीच चालवतोय. मामा जर म्हटले तर मी इकडे येईल, मग माझ्या गाडीवर शुभम जाईल आणि यांच्या गाडीवर एकतर त्यांनीच कंटिन्यू करतील, नाही तर त्या गाडी ड्रायव्हर सनी पण आहे ना. ते घेतो का गाडी? तर या ठिकाणी आता शुभम दुलेवाड साहेब तोंडाला पाणी मारून नाईट आउट मारण्याच्या तयारीमध्ये दिसत आहेत. म्हणजे असं ठरते की आता ही जी गाडी आहे ती मी घेणार, माझी गाडी जी आहे ते शुभम घेणार आणि या गाडीवरचे जे ड्रायव्हर आहेत ते तुम्ही दोघात घ्यायला भारी आहे, कडक आहे, स्ट्रॉंग आहे. तर रात्रीचे 12:50 झालेले आहेत. जेवणानंतर आपण इथे चहा पाण्यासाठी थांबलो होतो. इकडे या गाडीमध्ये मागे झोपण्यासाठी सुविधा केलेली, त्यांची झोप होती आहे. लेडीज सध्या इकडे आहेत, सगळे बाकीचे जेंट्स त्या ब्लॅक गाडीमध्ये. तर सध्या असं प्लॅन झालेलं आहे की ही गाडी आता मी घेणार XUV, माझी गाडी शुभम घेणार आणि या गाडीवर जे ड्रायव्हर आहेत ते चालवणार आहेत. पण त्यांना पण सुद्धा आपण रिप्लेसमेंट ठेवलेला आहे ड्रायव्हरचा, की बाबा तुम्हाला जरी झोप आली तरी मग सांगा आम्हाला आणि आम्ही मग घेतो दुसरं कोणतरी. तर आता आपलं चहा वगैरे कॉफी पिऊन झालेलं आहे. इथून आता आपण कर्नूल जायचं आहे. कर्नूलला ॲक्च्युली मुक्काम करायचं आहे, पण आमची इच्छा आहे की मुक्काम तिथे न करता डायरेक्टली तिरुपती पोचावं. मग तिथे दर्शनाची जे काही सोय आहे, सुविधा आहे, त्याच्यानुसार आपण तिथे लॉज करून थांबावं. आता बघूत कोणाची कॅपॅसिटी किती आहे आणि किती रन होणार आहे. रात्रीचे 2:33 झालेले आहेत आणि फ्रेममध्ये तुम्हाला जे 6 पर्सन दिसत आहेत ते 6 पर्सन आणि मी असं आम्ही 7 जणांनी मिळून रात्रीतून तिरुपती गाठण्याचा निश्चय केलेला आहे. ते तिघं तर बाउन्सरच दिसून राहिले कॅमेऱ्यात लिटरली. चिन्मय, शुभम आणि अन्मय. व्हेकल रिफिलिंगसाठी आणि थोडं रिफ्रेशमेंटसाठी आपण या ठिकाणी थांबलो आहे. रात्रीचे 2:30 वाजलेत आणि आपण सध्या कर्नूल या शहराजवळ आहोत. वेल, रात्रीचे आता 2:30 वाजलेले आहेत आणि आपण आता कुर्नूलच्या जवळ आलेलो आहे. थोडंसं रिफ्रेशमेंटसाठी थांबलेलं आहे. बॅक साईडला तुम्ही पाहताय सगळ्यांची झोप वगैरे चाललेली आहे. आपण इकडे आपल्या गाडीचे ड्रायव्हर बदललेले आहेत. मी XUV 700 ड्राईव्ह करतो आहे, शुभम माझी गाडी ड्राईव्ह करतो ड्रायव्हर, आणि आपले या गाडीवरचे ड्रायव्हर तेच आहेत जे आधीपासून आहेत ते. तर दमादमाने चालू आहे आपला प्रवास. आता असं ठरतं आहे की डायरेक्टली तिरुपतीत जायचं. तर ॲप्रॉक्स मॅपवर तिरुपतीचा टाईम आपल्याला मॉर्निंग 10:30 दाखवतो आहे, पण आपण एवढंही फास्ट जाणार नाही आणि जास्त स्लोही जाणार नाही. लिमिटेशन्स पकडून आपण पुढे प्रवास करतो आहे. चला तर. गुड मॉर्निंग मित्रांनो. पहाटेचे 5:15 वाजलेले आहेत. थोड्या वेळापूर्वी पण थांबलो होतो, तेव्हा 3:25 म्हणजे 3:30 काहीतरी वाजले होते. तर तिथे आपण कॉफी वगैरे घेतली. त्याच्यानंतर आपण परत कंटिन्यू ट्रॅव्हलिंग चालू केली आणि 5:30 वाजलेले आहेत. आता 5:30 वाजता आपण इथे आता बरंचसं जवळ आलेलो आहे. इथून आता 250 किलोमीटर तिरुपती राहिलेले आहे आणि सकाळी 10 वाजेपर्यंत आपल्याला पोहोचण्याचा टाईम दाखवत आहे. तर सकाळी आपल्याला परत ट्रॅफिक वगैरे लागते, थोडा वेळही होऊ शकतो त्याच्यामध्ये. तर अशी आपली जर्नी चालू आहे. 2 hours later.
होती सेपरेट पलंग होती. दोघं जण सोडले बाकी सगळे छोटे डुलके मारले. नाही कोणत्या गाडीत पलंग टाकलेले होते. कोणत्या गाडीत पलंग होते टाकलेले. गाडी तिथे 4 माणसं जे 5 माणूस नाही गाडी तरी म्हणजे जागच नाही झोपायला. आम्ही 7-8 जण कसे ऍडजस्ट केलं. कळायचं आम्हाला सोन्याचा आवाज आला की गाडी उभा राहील. शिवराणीची झोप म्हणजे गाव गेले हनुमान बाहेर. नाही नाही ते कसं सकाळी झोपले नाही तर आम्ही 8 वाजता उठून घेतलं म्हणलं जा. सोने आम्हालाच म्हणते एवढी लई भरायला लागली. पोरं दोनदा कॉफी घेतले, दोनदा उतरले, दोनदा कॉफी घेतले. एवढं सगळं आणायला माहित आहे ते जागी होतं. ते असं केलं की असं करू लागलं ना अजून वगैरे घ्या. अरे डोसा चांगला आहे का? खायचं इथं खायचं. आधी ते बॅक कॅमेराचं काम करू. सगळ्यात बेस्ट तर सकाळचे 7:30 वाजलेले आणि या ठिकाणी आपण थोडंसं रिफ्रेशमेंटसाठी थांबलो होतो. इथं चहा वगैरे घेतलेला आहे, फ्रेश वगैरे झालेले आहेत. इथून पुढे आता आपले 150 किलोमीटर राहिलेले आहेत. रिफ्रेशमेंट झाल्याच्या नंतर मी क्रुझरमध्ये येऊन बसलो आणि माझी गाडी शुभम ड्राईव्ह करत होता. त्यानंतर आपण असंच रस्त्याने जाता जाता मध्येच थोडासा छान नजारा भेटला. त्यामुळे आपण मध्येच गाडी थांबवून थोडंसं टाइमपास केला, म्हणजे फोटोशूट वगैरे. आणि इथला जो सीन होता तो खरंच बघण्यासारखा होता. एक गाडी मागे राहिली होती आणि ती पण गाडी या ठिकाणी आलेली आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी फोटोशूट वगैरे केला. त्यानंतर या ठिकाणीच असं रस्त्यावरच गाडी लावून आपण दिवाळीला जो फराळ केला होता त्या फराळाचा आपण या ठिकाणी आस्वाद घेतलेला आहे. आणि हे सगळं काही करताना खूप छान वाटत होतं, कारण बाजूने सगळ्या गाड्या पास होत होत्या आणि आपण नाश्ता करत होतो. पुढे आल्याच्या नंतर हा एक ब्रिज लागतो. हा ब्रिज तिरुपतीपासून 31 ते 35 किलोमीटरच्या अलीकडेच आहे. आणि या ब्रिजचं वैशिष्ट्य म्हणजे हा ब्रिज स्टार्ट पॉईंट ते एंड पॉईंट हा असा 1 किलोमीटरचा याचा डिस्टन्स आहे. ब्रिज क्रॉस करून 5 किलोमीटर पुढे आल्याच्या नंतर आपल्याला पाऊस लागलेला आहे आणि या पावसातून प्रवास करताना खूप अशी मजा येत होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवळ आणि त्या हिरवळीतून आपण आपला रस्ता काढत चाललेलो आहोत. अशा पद्धतीने आपला हा प्रवास चालू होता. रस्त्यालगतच असलेला हैदराबाद ते तिरुपती रेल्वे ट्रॅक आपल्या प्रवासाची शोभा वाढवत होता. नांदेड ते तिरुपती असा 20 तासाचा प्रवास पूर्ण करून आपण आता पोहोचलो आहोत तिरुपतीमध्ये. आणि तिरुपतीमध्ये आल्याच्या नंतर या नवीन ब्रिजवर चढून आपण निघालो आहोत थेट अलिपिरी या ठिकाणी. आपल्याला उद्या सकाळी 9 वाजेचे दर्शन टाइमचं स्लॉट्स भेटलेलं आहे. तर आपल्याला आता मुक्काम तिरुपतीमध्येच करायचं आहे. आणि आपण आता गाडी पार्किंगमध्येच लावून आपण निघालेलो आहोत 600 मीटर अंतरावर असलेल्या इस्कॉन टेम्पलला बघण्यासाठी. पण आता इस्कॉन टेम्पलमध्ये आलेलो आहेत. हे आहे इस्कॉन टेम्पलचा परिसर. आजचा मुक्काम आपला तिरुपतीमध्येच आहे आणि इस्कॉन टेम्पल बघून झाल्याच्या नंतर आपल्याला रूम शोधायचे. टुमटुम में बैठ गए हम पीछे की साइड से और अभी जा रहे हैं. हाँ सब है पीछे अंदर की साइड में बैठे वाले सब. टम 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 सब बैठे वाले इधर. ये देखो या टमटम मध्ये या इथल्या लोकल ऑटो मध्ये मागे बसून छोट्याशा थ्रिलचा आनंद घेत आपण निघालो पार्किंगकडे, ज्या ठिकाणी आपले व्हेकल्स आपण पार्क करून इस्कॉन टेम्पल पाहण्यासाठी चालत आलो होतो. चालत येण्याचा डिस्टन्स 600 मीटर आणि व्हेकल डिस्टन्स 1 किलोमीटर असल्यामुळे आपण 10 रुपये पर पर्सन प्रमाणे 2 ऑटो करून पार्किंगकडे निघालो. पार्किंगमध्ये गेल्यानंतर गाडीमध्ये बसून रूम शोधण्यासाठी जाण्याचा प्लॅन होता. तेव्हाच तिरुपतीमध्ये रेंटवर मिळणाऱ्या 2 BHK फ्लॅटबद्दल आपल्याला माहिती मिळाली आणि ते पाहण्यासाठी आपण निघालो. अलिपिरी पासून 1.5 किलोमीटर अंतरावर असलेला हा फ्लॅट पाहण्यासाठी आपण आलो आणि 3000 रुपये पर फ्लॅट प्रमाणे आपण 2 फ्लॅट बुक केलेले आहेत. कारण एका फ्लॅटमध्ये लेडीज आणि दुसऱ्या फ्लॅटमध्ये जेंट्स असं आपण ॲडजस्ट करणार होतो. कारण टोटल आपण 19 मेंबर आहोत. AC फ्लॅट जर घेतला तर 3500 रुपये पडणार आणि नॉन AC जर घेतला तर 3000. फ्लॅट कन्फर्म झाल्यानंतर आपण सर्वजण त्या ठिकाणी फ्रेश झालो आणि संध्याकाळी शार्प 5 वाजता आपण फ्लॅटच्या बाहेर पडलो गोविंदपट्टणम स्वामीच्या दर्शनासाठी. सकाळी रोडवर थांबून आपण जो नाश्ता केला त्यानंतर सर्वांची जेवणं बाकी होती
त्यामुळे दर्शनाला जाण्याआधी जेवण करू असं सर्वांनी ठरवले आणि मग आपण गेलो गोविंदपट्टणम मंदिरापुढे असलेल्या हॉटेलमध्ये. जेवण झाल्यानंतर आपण गेलो गोविंदपट्टणम स्वामीच्या दर्शनासाठी. असे उंच असणारे प्रवेशद्वार आणि त्यावर असलेले कळस म्हणजे आंध्र प्रदेशातील मंदिरांची ओळख आहे. या प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यानंतर उजव्या बाजूला मोबाईल काउंटर आहे. मंदिरात मोबाईल अलाउड नसल्याने त्या ठिकाणी आपण मोबाईल जमा केले आणि मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो. दर्शन करून बाहेर आल्यानंतर जमा केलेले मोबाईल परत घेतले आणि या ठिकाणी असलेले संध्याकाळची पूजा मी शूट केली. सकाळच्या प्रवासापासून जो पाऊस सुरू होता तोच आताही सुरू आहे. आता इथून निघाल्यानंतर आपण जाणार थेट फ्लॅटवर आराम करण्यासाठी, कारण उद्या सकाळी आपल्याला 6 वाजता निघायचं आहे तिरुमला या ठिकाणी. सकाळी फ्रेश मूडमध्ये लवकर उठून आम्ही सर्वजण आवरून निघालो तिरुमलाकडे. घाट चढायला सुरू करण्याआधी या ठिकाणी आपली पूर्ण व्हेकल, आपल्यासोबत असलेल्या सर्व बॅग्स आणि आपण स्वतः स्कॅन केले जातो. कारण तिरुमलाच्या परिसरात कुठल्याही प्रकारचे अंमली पदार्थ, नशेचे पदार्थ, तंबाखू, गुटखा अशा कोणत्याही गोष्टी अलाउड नाही आहेत. इवन या ठिकाणी जर सोशल मीडिया क्रिएटर जरी येत असतील आणि त्यांच्याकडे जर ड्रोन असेल तर तो ड्रोनही वर घेऊन जाण्यास परवानगी नाही आहे. तिरुपतीपासून 2950 ते 3200 फूट वर असलेल्या डोंगरावर बालाजीचे मंदिर आहे आणि यालाच तिरुमला या नावानेही ओळखले जाते. रेनी सीझन असल्या कारणाने वरच्या ठिकाणी सर्वत्र धुके आलेले आपल्याला दिसत होते. तिरुपती ते तिरुमला असा 21 किलोमीटरचा असलेला घाट आपण चढण्यास सुरुवात केली आणि ठिकठिकाणी असलेल्या वळणांमुळे आपल्याला 21 किलोमीटर पार करण्यास अर्धा ते पाऊण तास लागला आहे. तिरुमलामध्ये आलो त्यावेळी 8:30 वाजले होते. वर आल्यानंतर सर्वात आधी आपण नाश्ता केला, कारण दर्शन रांगेमध्ये लागल्यानंतर पुढे किती वेळ लागणार हे आपल्याला माहीत नव्हते. नाश्ता झाल्यानंतर 9:30च्या सुमारास आपण दर्शन रांगेमध्ये लागलो आणि 2 वाजता दर्शन घेऊन बाहेर आलो. अशा प्रकारे नांदेड ते तिरुपती प्रवास करून आपलं बालाजीचं दर्शनही झालेलं आहे. पण भेटत आता पुढच्या ब्लॉगमध्ये.